आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाची पुन्हा हायकोर्टामध्ये धाव, तातडीच्या सुनावणीसाठी विनंती। उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी भरत गोगावले यांची याचिका। आमदार अपात्र न करण्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला आव्हान, आमदारांचा कार्यकाळ संपण्याआधी सुनावणी घेण्याची गोगावलेंकडून विनंती। मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून तातडीच्या सुनावणीवर आक्षेप। सुनील केदार यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास दिला नकार, परंतु जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपीलावर निर्णय देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही हजर राहणार। आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये भेटीगाठीही आयोजित। राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झालेली नाही, मात्र ते आमच्या सोबत असतील। राज ठाकरेंच्या एकला चलोरेच्या नाऱ्यावर शिवसेना प्रतोद, भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। मुंबई लुटणाऱ्यांना मनसेची मदत, काही जण बोलतात एक आणि करतात एक, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला। राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील, राऊतांनी मनसेच्या भूमिकेवर टीका करू नये, नितेश राणेंचा राऊतांना सल्ला। राज ठाकरेंना महायुतीत आणू, त्यांच्याशी बोलणं होईल, त्यांचं मनपरिवर्तन होईल, मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। राज्यामध्ये यंदा बहुरंगी लढती होणार असून महायुतीला 165 जागा मिळतील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा दावा। अजित पवारांची राष्ट्रवादी तिसरी आघाडी करणार नाही, महायुतीमध्येच लढणार, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। अनिल देशमुखांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे पेनड्राईव्ह बाहेर काढणार, देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचे पुरावे नष्ट होऊ शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा, आमदार परिणय फुके यांची मागणी। शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज परभणीत, राष्ट्रवादीच्या निष्ठावंतांच्या मेळाव्यासह विधानसभा निहाय कार्यकर्त्यांच्या बैठकांचं आयोजन, पदाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील यांचं जोरदार स्वागत। बुलढाण्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून बॅनरवर पंकजा मुंडेंचा भावी मुख्यमंत्री आणि संघर्ष कन्या असा उल्लेख। छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्री पद मिळाल्यावर पहिल्यांदाच अब्दुल सत्तार शहरामध्ये दाखल, सत्तार यांचं समर्थकांकडून जोरदार स्वागत। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून चंद्रकांत खैरे निवडणूक लढण्यास इच्छुक, संजय शिरसाट यांना पाडण्यासाठी विधानसभा लढवणार, चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य। बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरेंचा पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटामध्ये प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। गोंदियाचे माजी आमदार रमेश कुथे यांचा ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश। ठाण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, माजी खासदार राजन विचारेंचे कट्टर समर्थक शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता। पूजा खेडकर प्रकरणी डॉक्टर राजेश वाबळे चौकशीच्या रडारवर, प्रमाणपत्राचा उपयोग दिव्यांग कोट्यातून परीक्षा देण्यासाठी झाला, पण IAS पद मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग झाला नाही, बाबळेंचा दावा। ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्ताने मनोज जरांगे त्यांच्या मूळ गावी मातोरी गावात दाखल, ग्रामस्थांकडून जरांगेंचं जंगी स्वागत। मनोज जरांगे यांनी पुढील उपोषण येवल्यात करावं, पुरणगाव आणि एरंडगाव खुर्द ग्रामस्थांची मागणी, तर उपोषणाच्या सर्व परवानगी आणि सेवेची जबाबदारी पुरवणार असल्याचा ग्रामसभेचा ठराव। पिंपरीमध्ये नागरिकांना अतिवृष्टीचा फटका, आमदार अण्णा बनसोडेंकडून नागरिकांना मदत, मात्र मदतीवेळी आमदार बनसोडेंकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर जास्त लक्ष। पुण्याच्या पुलाची वाडी परिसरात अनेकांचे संसार उघड्यावर, घरातील प्रत्येक वस्तू बेवारस पडल्याचं चित्र, नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे सुरू। पुण्यातील नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा, जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती। पुणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी झालेल्या पावसात 7 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता। सांगलीच्या कृष्णा नदी पात्राबाहेर मगरीचं दर्शन, नदीच्या काठावर राहणाऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन। बीकेसीतील धीरुभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीत दिसली 8 फुटी मगर आढळून आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण। भिवंडी महापालिकेची जुनी मुख्यालय इमारत धोकादायक, पावसाळ्यात महापालिका धोकादायक असलेली इमारत रिकामी करण्याची वेळ। छत्रपती शाहू महाराजांकडून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी, आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातल्या परिस्थितीचा घेतला आढावा। मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट, 2 महिन्यानंतरही मराठवाड्याची धरणं कोरडीच, आज घडीला मराठवाड्यात 14% पाणीसाठा।
सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. नंदुरबार सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू. 8 तासापासून रेल्वे मार्गावर पाणी आणि मातीचा ढिगारा असल्यानं रेल्वे वाहतूक झालेली ठप्प. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा. मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या वतीने हायकोर्टामध्ये युक्तिवाद. मात्र राज्य सरकारच्या याचिकेत नव्यानं आलेल्या दाव्याला विरोध. अमरावतीच्या मेळघाटमधील गडगा भांडूपच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या, पालक संतप्त. अमरावतीत डीएपी खताच्या बॅगमध्ये माती, 5400 बॅग्सची विक्री, शेतकऱ्यांची फसवणूक. पुण्याच्या रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरोधात गुन्हा दाखल. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वाशिम जिल्ह्याचा वैनगंगा नळगंगा या नदीजोड प्रकल्पात समावेश करण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. सोलापुरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन. कर्जमाफी न करता शेतकऱ्यांवर राज्य आणि केंद्र शासनाने अन्याय केल्याचा काँग्रेसचा आरोप. येवला तालुका काँग्रेस कमिटीचं तहसीलदारांना निवेदन. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी दिलं निवेदन. तर मागण्या मान्य न झाल्यास धरणं आंदोलन करणार, काँग्रेसचा इशारा. शिर्डी ग्रामस्थांचा साई संस्थानाविरोधात भव्य मोर्चा. मंदिराचे 4ही प्रवेशद्वार खुले करा, ग्रामस्थांची मागणी. साई मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांना हार घालत ग्रामस्थांची घोषणाबाजी. मुंबईच्या आरे कॉलनी पोलीस ठाण्यात बत्ती गुल. मागील 8 दिवसांपासून आरे पोलीस ठाण्यात बत्ती गुल. आरे पोलीस ठाण्यातलं कामकाज ठप्प. हिंगोलीच्या जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा. अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वाढ करण्याच्या मागणीसह सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावं यासाठी केलं धरणं आंदोलन. साताऱ्यातल्या महाबळेश्वरमध्ये बिबट्याचं दर्शन. सावधानता बाळगण्याचं वन विभागाचं आवाहन. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील जेऊर भागात 2 दिवसापासून बिबट्याचा वावर. परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत 80 कैद्यांचं कोल्हापुरात स्थलांतर. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली कारागृहाकडनं खबरदारी. स्थलांतर केलेल्या कैद्यांमध्ये 60 पुरुष तर 20 महिलांचा समावेश. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये गणपती घाटात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू. पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. सलमान खानच्या घरावर फायरिंग करण्याआधी अनमोल बिश्नोईचा आरोपींसमोर इन्स्पिरेशनल स्पीच. चार्जशीटमध्ये नोंद. भाषण देऊन गोळीबारासाठी केलं प्रोत्साहन. कारगिल विजय दिवसानिमित्तानं कारगिल युद्ध स्मारकाला शहीदांच्या कुटुंबाकडून अभिवादन. यावेळी पंतप्रधानांनी घेतली शहीदांच्या कुटुंबियांची भेट. पाकिस्तान इतिहासातनं काहीही शिकलेला नाही. मोदींची पाकिस्तानवर टीका. तर दहशतवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे जवान दहशतवादाला पूर्ण ताकदीने ठेचून काढतील. मोदींचा दहशतवाद्यांना इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.